ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, AC, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। उपलब्ध सुविधा: वंध्यत्व निवारण टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी, त्यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन, पिशवीची गाठ काढणं, अंडाशयाची गाठ काढणं, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचं पोट उघडून ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया, तसेच प्रसूतीगृह। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी शहराचं ग्रामदैवत श्री बुवासिंद बाबा मंदिर परिसरामध्ये असणारा अनधिकृत ढाचा बांधकाम काढण्यात यावं, तसेच श्री बुवासिंद बाबा मंदिराबाबत चाललेले कारस्थान आणि गैरप्रकाराची चौकशी करणं याबाबत सकल हिंदू समाजाच्या वतीनं महसूल आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय। उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे आणि तहसीलदार नामदेव पाटील यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे की राहुरी शहर हद्दीमध्ये श्री बुवासिंद बाबा या नावे शहराचं ग्रामदैवत आहे। या मंदिरात सर्व हिंदू बांधव मोठ्या श्रद्धेनं आणि भक्तिभावानं रोज दर्शनासाठी येत असतात आणि पूजा करतात, परंतु गेल्या काही वर्षात या देवस्थानमध्ये खूप काही कारस्थान करून सदरील देवस्थान हे मुस्लिम देवस्थान बनवण्याचा प्रयत्न अथवा काही गोष्टी घडल्या आहेत। याची सुरुवात श्री बुवासिंद बाबा मंदिर परिसरामध्ये अनधिकृत ढाचा तयार करून त्यामार्फत मुस्लिम देवस्थान असल्याबाबत पुरावे तयार करण्यात आलेत। या देवस्थानच्या मंदिरावरील नाव सुद्धा हजरत सय्यद अहमद चिश्ती करण्यात आलंय, तसेच नगर परिषदेस चुकीची कागदपत्रे सादर करून नाव बदल करण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार घडत आहेत। तर श्री बुवासिंद बाबा यांच्या या सर्व जमिनीला इतर हक्कामध्ये महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डची नोंद लावून सन 2022 साली या देवस्थानची वक्फ बोर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे। हे देवस्थान सर्व हिंदू लोकांचं श्रद्धास्थान आहे। याविरुद्ध आवाज उठवणारे काही हिंदू तरुणांच्या विरोधात नावे देऊन त्यांना गुंतवण्याचा प्रयत्न सुरू आहे। सदर जागा ही श्री बुवासिंद बाबा मंदिराची आहे। या जागेमध्ये विना परवाना ढाचा बांधकाम करण्यात आलाय। या ढाचा बांधकामाची कुठलीही परवानगी न घेता बांधकाम करण्यात आलं। त्या अनधिकृत बांधकामावरती तात्काळ कारवाई करण्यात यावी असं निवेदनात म्हटलंय। सकल हिंदू समाजाच्या वतीनं 27 मार्च रोजी राहुरी शहरामध्ये मोटरसायकल रॅली काढण्यात आली। त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये निवेदन देण्यात आलंय। निवेदन देतेवेळी सकल हिंदू समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 राहुरी।